हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे सिंपल लिफ्टिंग मशीनचा. पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करूया आणि गिवन लिहूया. गिवन इन अ लिफ्टिंग मशीन ए लोड ऑफ 10 किलो न्यूटन इज रेज्ड. सो डब्ल्यू इज इक्वल टू दिले 10 किलो न्यूटन म्हणजेच 10,000 न्यूटन इज रेज्ड बाय एफर्ट ऑफ 300 न्यूटन. त्यावेळेस एफर्ट आहे 300 न्यूटन. इफ द इफिशियन्सी इज 75%, इफिशियन्सी दिली 75%, कॅल्क्युलेट एम ए अँड व्ही आर. आता एवढ्या डेटाला आपल्याला काय करायचं आहे, एम ए आणि व्ही आर कॅल्क्युलेट करायचे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड व्हेलॉसिटी रेशो. आणि तिथून पुढे प्रॉब्लेम काय सांगतोय, इफ द मशीन लिफ्ट्स 20 किलो न्यूटन लोड, डब्ल्यू परत दिलाय 20 किलो न्यूटन म्हणजेच 20,000 न्यूटन लोड ॲट अन एफर्ट ऑफ 550 न्यूटन, 550 न्यूटन. फाइंड द लॉ ऑफ मशीन. या पुढच्या डेटासाठी परत लॉ ऑफ मशीन फाइंड करायचं आहे आणि एवढ्यासाठी आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो फाइंड करायचं. सो टू फाइंडमध्ये लिहूया. टू फाइंड काय काय काढायचे आहे. पहिल्यांदा कॅल्क्युलेट मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड व्हेलॉसिटी रेशो. एक आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, सेकंड काढायचे आहे व्हेलॉसिटी रेशो आणि थर्ड काय काढायचं आहे, फाइंड द लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन म्हणजे पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी हे इक्वेशन काढायचं आहे. त्यातलं एम आणि सी आपल्याला फाइंड करावं लागेल. तर त्यासाठी फॉर्म्युले काय आहेत बघा. फॉर्म्युले आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कसं काढणार. फॉर्म्युला आहे आपल्याकडं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी. त्यानंतर व्हेलॉसिटी रेशोसाठी इफिशियन्सी दिली, कारण वाय आणि एक्स तर दिलेलं नाही व्हेलॉसिटी रेशोसाठी, पण इफिशियन्सी दिली, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज निघतंय म्हणजे व्हेलॉसिटी रेशो पण निघतोय. सो इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. यातून व्ही आर आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि त्यानंतर काय म्हणले, लॉ ऑफ मशीन फाइंड करायचं आहे. लॉ ऑफ मशीन म्हणजेच पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. आता दोन लोड दोन एफर्ट दिल्यात, पहिल्यांदा दोन इक्वेशन तयार करायचे, ते सॉल्व करायचे. ते कसं, याच्या आधी सुद्धा 2-3 प्रॉब्लेम आपण सॉल्व केले, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता लॉ ऑफ मशीनचे. सो सोल्युशन आता लिहूया, सॉल्व करूया. सोल्युशन आता बघा, दोन इक्वेशन पहिल्यांदा लिहूया. आता काय, पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी आहे. मग पहिल्यासाठी पी काय दिले 300. 300 इज इक्वल टू एम आहे तसंच इंटू डब्ल्यू किती आहे त्यासाठी 10,000 आहे आणि प्लस सी आहे तसंच. हे आहे पहिलं इक्वेशन. त्यानंतर सेकंडसाठी काय पी दिलंय 550 इज इक्वल टू एम इंटू त्यासाठी डब्ल्यू आहे 20,000 आणि प्लस सी आहे तसं. आता मोठ्या व्हॅल्यू आहेत ते पहिल्यांदा लिहितो इक्वेशन. सो 550 इज इक्वल टू एम इंटू 20,000 प्लस सी आणि दुसरं इक्वेशन पहिलं नंतर लिहितो मी, दुसरं पहिल्यांदा लिहिलं. 300 इज इक्वल टू एम इंटू 10,000 आणि प्लस सी. हे दोन इक्वेशन सॉल्व करूया. मायनस करायचं आहे. 550 मायनस 300 किती येणार, 250 येते. 250 इज इक्वल टू 20,000 एम मायनस 10,000 एम किती येणार, 10,000 एम शिल्लक राहणार आणि सी मायनस सी 0 येणार. एम इंटू 10,000ला किंवा 10,000 इंटू एमला सेमच आहे. आता एम इज इक्वल टू काय येणार, हे 10,000 इकडं डिवाइड होणार. सो एम इज इक्वल टू 250 डिवायडेड बाय 10,000 म्हणजे हे किती येते 0.250 डिवायडेड बाय 10,000 0.025 असं एम येते, एमची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. मी पहिल्यात करतो. सो 300 इज इक्वल टू एमची व्हॅल्यू आहे 0.025 इंटू डब्ल्यू आहे 10,000 आणि प्लस सी आपल्याला फाइंड करायचं. सो 300 इज इक्वल टू 0.025 इंटू 10,000 किती येणार 250 आणि प्लस सी. हे 250 इकडे मायनस होईल. सो सी इज इक्वल टू 300 मायनस 250. सो सी इज इक्वल टू किती येणार 300 मायनस 250 50 येते. ओके 50. एम आणि सीच्या व्हॅल्यू निघाल्या. आता आपण लॉ ऑफ मशीन लिहू शकतो, ते शेवटीच आहे. आपल्याला पहिल्यांदा लिहूया, ठीक आहे. सो लॉ ऑफ मशीन
शेवटी जे आपल्याला काढायचं होतं ते आपण पहिल्यांदा काढलं. P इज इक्वल टू MW प्लस C. सो P इज इक्वल टू किती येणार, M किती आलं 0.025 आणि W आहे तसंच, प्लस C किती आले 50 इथं लिहून टाकायचं आणि हे न्यूटनमध्ये आहे. ओके, हा आहे लॉ ऑफ मशीन. आता तिसरा आकडा पूर्ण झाला. पहिला आकडा MA चा फॉर्म्युला काय आहे, MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. W दिलं आहे आपल्याला, याच्यासाठी काढायचं. W दिलं आहे 10,000 आणि डिवायडेड बाय P किती दिलं आहे त्यासाठी 300. सो हे किती येते 10,000 डिवायडेड बाय 300 33.33. 333 पुढे येत राहते तुमच्या गावापर्यंत. MA इज इक्वल टू 33.33. आता पहिला आकडा झाला. त्यानंतर व्हेलॉसिटी रेशो कुठून काढायचा, इफिशियन्सीमधून. सो इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, MA डिवायडेड बाय VR इंटू 100. इफिशियन्सी आपल्याला दिली 75% इज इक्वल टू MA आलं 33.333 डिवायडेड बाय VR आपल्याला फाइंड करायचं इंटू 100. सो हे VR मी इथं घेऊ शकतो, 75 तिकडं, VR इकडे डिवाइड इकडे आले की मल्टिप्लाय होईल आणि इज इक्वल टू 33.333 डिवायडेड बाय हे 75 इकडे आले की डिवाइड होईल आणि इंटू त्याला 100. सो VR इज इक्वल टू डिवायडेड बाय 75 आणि इंटू 100. सो हे येते 44.44. याला पण काही युनिट नाही. सो 3 गोष्टी आपल्याला काढायला विचारल्या होत्या. एक म्हणजे लॉ ऑफ मशीन P इज इक्वल टू MW प्लस C. त्यानंतर MA विचारलेलं ते आलं 33.33 आणि VR 44.44. ओके राईट. तर अशा पद्धतीनं भरपूर कॅल्क्युलेशन्स जरी असले तरी प्रॉब्लेम सोपा आहे. प्रोसिजर तीच आहे सेम लॉ ऑफ मशीनची, त्यामुळे सोपा प्रॉब्लेम. थँक्यू.